मात्र अखेरच्या क्षणापर्यंत धाकधूक होती. ट्विस्ट आलेला आहे का या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये? अगदी पारदर्शी आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांनी जो निर्णय दिलाय कोणाच्याही बाबतीत असला तरी तो मान्य आहे. तुम्ही शिक्षण समितीवर देखील यापूर्वी काम केलेलं आहे. अनुभव हा महत्त्वाचा ठरला असं वाटतंय का? कारण 6 वर्षाचा एक वेगळा फॉर्म्युला उपमहापौर पदासाठी आता चर्चेत आणला गेला आहे. मी तुमच्याबरोबरच ऐकलेलं आहे, ह्याची माहिती घेऊन सांगते की त्यामुळे आता रितू तावडे या नव्या महापौर आहेत. खरं तर महापालिका ही अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा जिवंत होते असं म्हणायला हरकत नाहीये. आणि आता रितू तावडे या आपला फॉर्म भरायला जात आहेत. रितू तावडे या नव्या महापौर असणार आहेत. खरं तर यंदाच्या वेळी महापालिकेत आता संपूर्णतः महिला राज असणार आहे आणि म्हणूनच हे महिला राज नेमकं कशा पद्धतीने चालवलं जाणार आहे हे बघणं तितकंच गरजेचं आहे. एकीकडे उपमहापौर पदासाठी सुद्धा महिलेचं नाव हे चर्चेत होतं, मात्र आता या ठिकाणी महिला नाही तर संजय घाडी यांचं उपमहापौर पदासाठी नाव चर्चेत आलेलं आहे. सोबतच रितू तावडे या महापौर पदाचा चेहरा असणारे सध्या आपण बघतो आहोत. मंजिरी देशपांडे यांच्या महापालिका सचिव यांच्या कार्यालयामध्ये कशा पद्धतीने अर्ज भरला जातोय ते बघणं महत्त्वाचं आहे. रितू तावडे या महापौर तर संजय घाडी हे उपमहापौर म्हणून आता अर्ज दाखल करतायत.